तुम्ही होळी साजरी करता, पण तुम्हाला माहित आहे का होळीचं सत्य तर? चला तर मग पाहूया होळीची कथा. होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. या सणामागे भक्त प्रल्हाद, हिरण्यकश्यपू आणि होलिका यांची कथा सांगितली जाते. प्राचीन काळी हिरण्यकश्यपू नावाचा एक अत्यंत बलवान आणि अहंकारी राक्षस राजा होता. त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून असा वर मिळवला होता की त्याला ना माणूस मारू शकेल, ना प्राणी, ना दिवसात ना रात्री, ना घरात ना बाहेर आणि ना कोणत्याही अस्त्रशस्त्राने. या वरामुळे तो गर्विष्ठ झाला आणि स्वतःलाच देव मानू लागला. त्याने आपल्या राज्यातील सर्वांना आपलीच पूजा करण्याचा आदेश दिला. परंतु त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता. तो नेहमी विष्णूचे नाव जपत असे. हे पाहून हिरण्यकश्यपू खूप संतापला. त्याने प्रल्हादाला अनेक प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी भगवान विष्णूंनी त्याचे रक्षण केले. शेवटी हिरण्यकश्यपूने आपल्या बहिणी होलिकाची मदत घेतली. होलिकाला अग्नीत न जळण्याचा वर मिळाला होता. तिने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसण्याचा निर्णय घेतला. परंतु प्रल्हादाच्या भक्तीमुळे तो सुरक्षित राहिला आणि होलिका अग्नीत भस्मसात झाली. यानंतर भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार धारण करून संध्याकाळी उंबरठ्यावर हिरण्यकश्यपूचा वध केला आणि प्रल्हादाचे रक्षण केले. अशा प्रकारे वाईटाचा नाश होऊन चांगुलपणाचा विजय झाला. म्हणूनच होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते. हा सण आपल्याला श्रद्धा, भक्ती आणि सत्याच्या शक्तीची आठवण करून देतो. जर तुम्ही भगवान विष्णूचे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.